श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. आजचा दिवस तुमचा चांगला जावा ही स्वामीचरणी प्रार्थना करते. तर उद्या आहे सरपित्री अमावस्या. जर तुम्हाला ह्या 15 दिवसामध्ये पितरांना म्हणजे आघारी देता आली नसेल किंवा काही सेवा झाली नसेल, तुम्हाला तिथी माहीत नसेल, जे आपले काही वाडावडील असतील त्यांची तुम्हाला तिथी माहीत नसेल आणि तुम्हाला श्राद्ध करायचं असेल, घरात खूप कटकट असेल, म्हणजे मुलं चिडचिड करत असतील की घरामध्ये शांतता नसेल, सदा रात्रंदिवस भांडण तंटा होत असतात आपल्या घरामध्ये, तर ही पितृपक्षाचे दोष असतात. तर उद्या आहे सरपित्री अमावस्या. ज्यांना आपल्याला म्हणजे तिथी माहीत नसते तर त्या म्हणजे उद्या सरपित्री अमावस्या आहे, तर उद्या आपण दर्पण विधी करू शकतो किंवा म्हणजे आपण जे म्हणजे आघारी असते ती आघारी आपण देऊ शकतो. म्हणजे श्राद्ध आपण उद्या करू शकतो. जे काही आपले म्हणजे जेवढे असतील वाडा वडील तर त्यांच्या नावाने आपल्याला आघारी देताना शुद्ध गाईचं तूप घ्यायचे आणि आघारी द्यायची. जो काही आपण स्वयंपाक केला असेल तुमच्या आता म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे स्वयंपाक एकच असतो, पण कुठं आळवडीला महत्त्व असतं, कुठं कढीला महत्त्व दिलं जातं, कुठं बटाटा भजी असते की अशा म्हणजे उडदाचा वडा असेल त्याला महत्त्व दिलं जातं पितृपक्षामध्ये. तुमच्याकडे काही ज्या रीती रिवाज असतील त्यानुसार आपल्याला आघारी द्यायची आहे. एक एक घास म्हणजे जे आपले काही वाडावडील असतील, आपण ज्या घरामध्ये राहत असतो, रेंटचं असो किंवा स्वतःचं असो, त्या जागेमध्ये आपण राहत असतो, तिथं वाईट घटना झालेली असेल, आपल्याला माहिती नसेल आजूबाजूला, तर त्यांच्या नावाने पण आपल्याला एक एक घास टाकायचे. माहेरचं असं कोणी असेल, आपले आई असेल, वडील असतील, काका चुलते, त्यांच्या नावाने पण आपल्याला एक एक घास आघारी म्हणून द्यायचं आहे. आणि शुद्ध गाईचं तूप वापरायचं. जो कर्ता व्यक्ती असेल त्याने टाकायची ती आघारी, आणि कर्ता व्यक्तीचं बाहेर गेला असेल काही कारणाने तर आपल्या मुलांना सुद्धा आपण करू शकतो. स्त्रीने फक्त तूप टाकायचे आणि नमस्कार करून घ्यायचे आणि आशीर्वाद घ्यायचे. तर त्यांना सांगायचे, आपल्या पितरांना सांगायचे, आमच्याकडून काही चूकभूल झाली असेल किंवा तुमची काही सेवा आमच्याकडून राहून गेली असेल किंवा काही दोष असतील तर ते आमच्याकडून ती सेवा करून घ्या आणि आमच्याकडून काही ह्या 15 दिवसात म्हणा किंवा पण आपल्याकडून अशी चूकभूल झाली असेल तर माफी मागून घ्या. या पद्धतीने आपल्याला सरपित्री अमावस्याला करायची. आणि अमावस्या असली की आपल्याला काही सेवा पण करायची. तुम्हाला जास्तीत जास्त विष्णू भगवानची सेवा करायची. जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा विष्णू सहस्रनाम असेल, सुलभ संचित भागवत कथा असेल तर ती तुम्ही वाचू शकता. त्याचे एक दिवसीय तुम्ही पारायण करू शकता. तर तुम्ही म्हणजे करू शकता. तुमच्याकडून तुम्हाला म्हणजे पारायणाला वेळ नसेल, कारण की आपल्याला स्वयंपाक वगैरे करायचं असतं, घरामध्ये एकटं पडतं, तर आपण ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि हा एक माळ किंवा 11 माळी सुद्धा विष्णू भगवानच्या आपण करू शकतो. आणि त्या दिवशी आपल्याला आघारी देताना पितृदेव भव नमः. आणि ही आघारी आपल्याला आहे ना, जेव्हा आघारी देणार आहे ना, तर आपला मुख्य दरवाजा असतो ना तर तिथं द्यायची. कारण की आपले पितर हे घराच्या बाहेर म्हणजे जो आपला उंबरठा असतो मुख्य, तिथं पितरांचा वास असतो, म्हणून आपल्याला मुख्य दरवाजावर ही आघारी द्यायची आहे. एक एक घास नंतर तुम्ही उचलून घेऊ शकतात आणि नंतर ते आपण कचऱ्या म्हणजे डस्टबिन असेल कुठं निर्मल्यामध्ये आपण टाकून देऊ शकतो. नंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपण निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे. आणि आपल्याला जास्तीत जास्त विष्णू भगवानची सेवा पण करायची आहे. बघा, पितरांच्या सेवेसाठी सर्वात महत्त्वाचा कालावधी म्हणजे पितृपक्ष असतो. या काळात पितृगण वायुरूपाने घराजवळ उपस्थित राहून श्राद्धा तर्पण व दानाची अपेक्षा करतात. पूर्वीच समये श्राद्धम कुले कच्छिन सदती आयु पुत्राने यश स्वर्ग कीर्ती पुष्टी बलम श्रियम पशुना सौख्यम धनम धान्य प्रपयुता पृथुपूजनातम देवकार्य दीप सदा पितृकार्य विशस्ते. याचा अर्थ असे, श्राद्ध तर्पण व दानकर्माने पितरांना सद्गती मिळत असते. कुळातील कोणीही म्हणजे आपले जे कुळातील व्यक्ती दुःखात राहू शकत नाही. पितरांच्या सेवेमुळे मनुष्याला आयुष्य, पुत्र, यश, कीर्ती, स्वर्ग, बल, श्री, पशुसुख, धनधान्य प्राप्त होते. देवताचा अगोदर पितरांना प्रसन्न करणे अधिक म्हणजे चांगलं असतं. आपल्याला त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतो. सगळ्यात म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळाला तर आपले मुलं बघा घरात चिडचिड करत असतात, वादविवाद असतात, तर पितृदोष असतो. तर आपल्याला ह्या 15 दिवसात आपण खूप सेवा केलेली आहे.
आणि सकाळी उठल्यावर आपल्याला एक गोष्ट करायची आहे, सकाळी आंघोळ झाल्यावर डायरेक्ट आपल्याला पितृसूक्त म्हणजे वाचन करायचे। आपल्याला फक्त 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं हे पितृसूक्तला लागणार आहे। पितृसूक्त नित्यसेवेत असेल, नाही तर यूट्यूबला तुम्ही सर्च करा, मिळून जाईल तुम्हाला पितृसूक्त। फक्त एक आसन घ्यायचं, चटई वगैरे, आणि दक्षिण दिशेला दिवा लाव, तुमची दक्षिण दिशा घराची कुठे येते त्या दिशेला बसायचे, पितृसूक्त वाचायचे। वाचन झाल्यावर हातपाय धुवायचे आणि पुढच्या कामाला आपल्याला लागायचे। उद्या आहे सरपित्री अमावस्या, जमत असेल तर घरातील जाळं झरमट काही असेल तर ते काढून घ्यायचे। तुटलेली फुटलेली भांडे एक दिवस अगोदर किंवा त्या दिवशी भंगारवाला येत असेल तर भंगारवाल्याकडे देऊन द्यायचे। आणि आपल्याला काही सेवा पण असतात त्या पण करायच्या असतात। आपल्याला गोमूत्र, मीठ असेल, हळद असेल, म्हणजे याच्याने आपल्याला फरशी पुसून घ्यायची। आणि सकाळी आपले जे कुटुंबातील व्यक्ती असेल आंघोळ करताना पंचगव्य नसेल तर मीठ हळद थोडंसं पाण्यामध्ये टाकून द्यायचे। गंगाजल असेल तर ते पण तुम्ही टाकून द्यायचे। आपले मुलं असतील तर भात घ्यायचा आहे बिना मिठाचा भात। उद्या म्हणजे सरपित्री अमावस्या आहे तर आपल्याला थोडासा भात जास्त करायचा आहे। आपण थोडासा करत होतो, आता थोडासा करायचा आहे, कारण की आपल्याला बिना मिठाचा भात करायचा आहे। आपले जे मुलं आहेत त्यांची नजर पण काढायची आहे आणि आपल्याला 3 घास भातांचा काढायचे, छोट्या छोट्या चमचीने, एक कावळ्याला आणि एक गाईला आणि एक पितरांसाठी। आणि काळी तीळ असेल तर 2-2, 3-3 दाणे टाकून द्यायचे। टेरिसवर नाहीतर रिकाम्या जागा, नाही तर असं झाड वगैरे असेल, मोकळी जागा असेल, तिथं जरी तुम्ही ठेवलं तरी पण चालणार आहे। तर आपल्याला छोटासा बिना मिठाचा भात पण करायचा आहे। तुम्ही म्हणजे उद्या तुमच्याकडून स्वयंपाक शक्य नसेल तर तुम्ही नुसतं दही भाताचं म्हणजे बिना मिठाचा भात जरी तुम्ही दाखवला टेरेसवर तरी पण चालणार आहे। पितरांना खूप चांगलं असतं। दर अमावस्येला दाखवला गेला पाहिजे बिना मिठाचा भात। नमस्कार करून घ्यायचा, तुळशीपत्र ठेवून द्यायचं, तीळ ठेवून द्यायची। दक्षिण दिशेला आपण म्हणजे टेरेसवर गेला दक्षिण दिशेला नमस्कार करून घ्यायची, माफी मागून घ्यायची, नमस्कार आशीर्वाद घ्यायचा। प्रत्येक अमावस्येला केलं तरी पण चालणार आहे, पण उद्या तर म्हणजे झालंच पाहिजे बिना मिठाचा भात, म्हणजे दही भाताचा नैवेद्य आपण दाखवलाच गेला पाहिजे पितरांना। 1 घास कावळ्यांना, 1 घास गाईला आणि 1 घास आपल्या पितरांना द्यायचा आहे। 3 घास असे आपल्याला टेरेसवर ठेवून यायचे। अशा छोट्या छोट्या वाट्या असतात किंवा छोट्या छोट्या डिश मिळत असतात, आपल्याला हळदी कुंकू मिळत त्याच्यात ठेवून द्यायचं। मी छोट्या छोट्या वाट्या घेते त्याच्यात ठेवून देते। तर आपल्याला ही पण सेवा करायची आहे। आणि आपल्याला बघा पांढऱ्या मोहरी ही अजून दुसरी सेवा आहे। आपल्याला पांढऱ्या मोहरी घ्यायच्या आहे आणि थोडीशी विभूती घ्यायची, रक्षा आपण जे अगरबत्ती वगैरे लावतो तसं हातात घ्यायच्या, 20-25 दाणे घ्यायचे। आणि आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टक बोलायचे आणि 11 वेळा वेल्ग सूक्त आहे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, ते आपल्याला 11 वेळा बोलायचे। आणि जे 2-2, 3-3 दाणे असताना ते घराचे असे आपले कोपरे असताना, आता इकडं कोपरा आहे, इकडं कोपरा आहे, 2-2, 3-3 दाणे ठेवून द्यायचे। 2 रूम असेल, सिंगल असेल, जेवढे रूम असतील 2-2, 3-3 ठेवून द्यायचे। तर ही पण आपल्याला एक सेवा करायची आहे। आणि आपले जे वाहन असेल, गाडी असेल, बाईक असेल तर त्यांचे पण मस्त स्वच्छ क्लीन करून घ्यायचे। नारळ असेल तर नारळ गाडीवरून उतरून घ्यायचं 7 वेळा आणि 4 रस्त्याला आपण टाकून यायचे। आजारी व्यक्ती असेल तर त्रिशूल काढायचं आणि 7दा उतरून घ्यायचं। श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा, नाही तर ते इष्टा आलेल्या गेल्यांची, काळ्या मण्याची, आलेल्या गेल्यांची, बाहेरांची, ही चुलीत पडो असा तो मंत्र आहे, तो बोलून घ्यायचा आहे। आपल्याला जे आपल्या आजूबाजूला राहत असतील, गावाकडचे असतील, रस्त्यावरचे असतील, कोणी पण असो, त्यांची दुष्ट लागली असेल ती चुलीत पडो आपल्याला बोलायचे। आता आपल्याला हे पण झालं, ही सेवा पण झाली। जेवढा सेवा होत असेल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करायचा आहे। संक्षिप्त भागवतचं पारायण तुम्ही करू शकता। त्या दिवशी तुम्ही उठत बसत पण करू शकतात। तर मी उठत बसत जितके वाचले जातात तितके वाचते, परत अर्धा 1 तासाने परत वाचन करते। असं दिवसभरामध्ये माझं संक्षिप्त जे भागवतचं असतं ना ते होऊन जात असतं माझं। वाहन असेल तर त्याला पण नारळ ओवाळून घ्यायचे, आजारी व्यक्ती असेल त्याला पण, आणि एक नारळ घ्यायचे, पूर्ण सोलून घ्यायचे। आणि जो शेंडा असतो ना, ही सेवा आपल्याला देवघरात बसून करायची आहे।
एक नारळ घ्यायचं, त्याला पूर्ण सोलून घ्यायचं आणि देवघरात शेंडीचा भाग आपल्याला इकडे ठेवायचा आणि त्या नारळाला आपल्याला 7 कापूरच्या वड्या घ्यायच्या आणि त्या नारळावर ठेवायच्या आणि आपल्याला होम करायचा आहे, नारळाचा होम. म्हणजे जी वाईट शक्ती असते ना ती निघून जात असते. तर आपल्याला पूर्ण घरभर फिरायचे. श्री स्वामी समर्थाचा जप करू शकता तुम्ही. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जोपर्यंत कापूर जळते आपल्याला तिथं बसून राहायचं आहे. ही सेवा आपल्याला करायची आणि घरभर फिरायचे. आणि संध्याकाळी उद्या पितरांचा म्हणजे शेवटचा दिवस आहे सरपित्री अमावस्येला. ते म्हणजे जे आपले पितर असतात ते शेवटच्या प्रवासाला म्हणजे पुढच्या प्रवासाला निघत असतात. तर त्यांचा प्रवास सुखरूप होण्यासाठी आपल्याला एक म्हणजे कणिकचा बिना मिठाचा हळद टाकायची नाही, मीठ टाकायचे नाही, फक्त आपले छोटासा असा कणिकचा गोळा घ्यायचा, दिवा तयार करायचा आणि 2 अशा वात्या तयार करायच्या बारीक बारीक आणि त्याची एक वात तयार करायची, दक्षिण दिशेला लावायची. आपल्या म्हणजे येताना डाव्या हातात आणि इकडनं येताना उजव्या हाताकडे आपल्याला तो दिवा लावून घ्यायचा आहे. दक्षिणेकडे तोंड करायचं आहे आणि पितरांकडून आशीर्वाद घ्यायचा आहे आपल्याला. आम्हाला सुखरूप राहू द्या, आमचं आरोग्य असेल, मुलांच्या प्रगतीकडे, यशाकडे, शिक्षणाकडे. जे म्हणजे आपण आजारी व्यक्ती असेल तर आपलं आरोग्य सुखरूप राहण्यासाठी आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहेत. एवढी प्रार्थना आपल्याला पितरांक म्हणजे आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचा. तुमचा फक्त आशीर्वाद आमच्या डोक्यावर राहू द्या एवढंच सांगायचं आहे. तर आपल्याला ही सेवा आपल्याला करून घ्यायची आहे. आणि एक वाटी घ्यायची आहे, त्याच्यात सकाळी काय करायचं आहे, एक वाटी घ्यायची, त्याच्यात थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि 7 कापूरच्या वड्या घ्यायच्या. आणि ते थोडासा कापूर जरी घेतला तरी आणि तो दिवसभर आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो कापूर जाळायचा आहे आणि ते जाळल्यानंतर आपल्याला जे असतील ते बाहेरच्या बाहेर आपल्याला टाकून द्यायचे. तर हे उपाय आपल्याला करायचे सरपित्री अमावस्याला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. श्री स्वामी समर्थ.